बदलापूर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बेकायदेशीर स्त्री बीजांच्या विक्रीच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरवून गेलेलं होतं आणि आज धक्कादायक रॅकेटमध्ये एकूण 15 आरोपींवरती दोषारोप ठेवण्यात आलेले आहेत। यामध्ये 5 नामांकित वैद्यकीय डॉक्टरांचा समावेश आहे। विशेष म्हणजे 30 वेळा स्त्री बीज दान करून पीडित झालेली महिलाच पैशांच्या हव्यासापोटी एजंट बनली आहे। 15 ते 20 हजारांचा आमिष दाखवून गरजू महिलांना यामध्ये ती ओढायला लागली। नाशिकमधल्या एका नामांकित IVF सेंटरच्या कार्यालयाला या कार्यालयाच्या नावाखाली हे भयंकर असं रॅकेट चालवलं जात होतं। 8 मुख्य आरोपींना यापूर्वीच अटकही करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जे 7 आरोपी आहेत त्यांना नोटिसा देखील जारी करण्यात आल्या। अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलक्षणा गाडेकर, अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे, फार्मासिस्ट सुमित सोनकांबळे आणि बेकायदेशीर लॅब चालवणारा हरप्रीत सिंग सिद्धू या सगळ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे। या प्रकरणाचे धागेदोरे हे ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे या जिल्ह्यांसह राज्यामधल्या इतर भागामध्ये देखील पसरलेले आहेत। आम्ही काल 88व्या दिवशी जवळपास 5000 पानांचं चार्जशीट जे ते मान्य न्यायालयामध्ये दाखल केलेलं आहे। यामध्ये सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे आयडेंटिटी जी आहे ती बदलून प्रत्येक डोनरची प्रत्येक वेळेस नवीन आयडेंटिटी देऊन आपण संबंधित ज्या एजंट्स आहेत त्यांनी ती त्यांचे डोनेशनची प्रक्रिया करून घेतली होती। यामध्ये बनावट आधार कार्ड बनवणे आणि दुसरी आयडेंटिटी देणे असा प्रकार त्यांनी केला होता। तर त्या अनुषंगाने आपण पूर्ण तपास त्यात केलेला आहे। त्यात जे सहभागी होते त्यांच्यावरती आपण दोषारोप ठेवलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।